नमस्कार मित्रमंडळी. 2 दिवसापूर्वी मी हे चॅनल सुरू करण्याचं कारण आपल्याला त्या पहिल्या 6-6.5 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. आपलं जे सांस्कृतिक वारसा आहे तो इतका समृद्ध आहे की आपण त्याचा मागोवा घेतलाच पाहिजे आणि आपलं आयुष्य त्यातून समृद्ध करून घेतलं पाहिजे. पुढे ज्या वेगवेगळ्या व्हिडिओज करीन त्या प्रत्येकामध्ये आपले जे सांस्कृतिक महत्त्वाचे ग्रंथ आहेत, पुराण आहेत, त्या संदर्भामध्ये थोडी माहिती मी देत जाईन. कारण ही माहिती आजच्या पिढीला जवळजवळ नाहीच आहे. जोपर्यंत आपल्या ह्या नवीन पिढीला आपल्या ह्या सांस्कृतिक भव्य अशा वारशाबद्दल माहिती देत नाही किंवा त्यांना ते समजत नाही, तोपर्यंत त्यांचंही जीवन समृद्ध होणं हे कठीण दिसते. आपले 4 वेद, आपली उपनिषदं, ब्राह्मण्य, पुराणं असा फार मोठा वारसा आपल्याला लाभलेला आहे. महाभारतासारखं जे महाकाव्य आहे ते जागतिक पातळीवरती जी मोठी महाकाव्य आहेत, ग्रीक महाकाव्य 2, एक इलियाड आणि दुसरं ओडिसी नावाचं, त्यांच्याही पेक्षा मोठं आणि दीर्घ असं हे महाकाव्य आपलं, ज्याला महाभारत असं म्हटलेलं आहे. व्यासमुनींनी ते सांगितलं आणि बालगणेशांनी ते लिहिलेलं आहे. तर या 2 आत्ता सांगितलेल्या ग्रीक महाकाव्यापेक्षा एकत्र त्यांची संख्या जर केली, त्यांच्यामध्ये असणारे ऋचा किंवा श्लोक किंवा जे काही त्यातलं साहित्य आहे त्याच्यापेक्षा, त्याच्या एकत्रित संख्येपेक्षाही मोठी आहे. महाभारतामध्ये 1,10,000 इतक्या श्लोक आहेत. इतकं साहित्य त्याच्यामध्ये आहे. श्रीमद भगवद्गीता हा त्या महाभारताचाच एक भाग आहे. भगवद्गीता हा वेगळा ग्रंथ नाही आहे. श्रीमद भगवद्गीता हा महाभारतामधल्या 6वं पर्व जे आहे. महाभारतामध्ये पर्व आहेत, एकूण 18 पर्व आहेत. त्या 18 पर्वामध्ये 6वं पर्व, ज्याला भीष्म पर्व असं नाव आहे, त्या भीष्म पर्वामध्ये असणारे जे श्लोक आहेत, अध्याय जे आहेत, त्या अध्यायांपैकी अध्याय क्रमांक 25 ते अध्याय क्रमांक 42 असे एकूण 18 अध्याय होतात. आणि ते 18 अध्याय म्हणजेच श्रीमद भगवद्गीता होय. काय आहे भगवद्गीता? श्रीमद भगवद्गीता म्हणजे अर्जुनाने आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं त्याचा गुरु, त्याचा सखा, त्याचा मित्र भगवान श्रीकृष्ण यांचेकडून मिळवलेलं ज्ञान आहे. जेव्हा महाभारतामध्ये सत्तेसाठी युद्धप्रसंग उभा राहतो, कौरव आणि पांडव हे एकमेकांचे सख्खे चुलत भाऊ होते. आणि कौरवांची अन्यायी किंवा असत्याची जी बाजू आहे त्या बाजूला नामोहरम करण्यासाठी आणि सत्याची बाजू, धर्माची बाजू प्रस्थापित करण्यासाठी जेव्हा युद्ध अटळ झालं, त्यावेळेला कौरव पांडव कुरुक्षेत्रावरती एकमेकांच्या समोर उभे राहिले. आणि त्या स्थितीमध्ये जेव्हा अर्जुन पाहतो की आपल्या विरुद्ध बाजूला सगळी आपलीच माणसं आहेत, आपले गुरुबंधू आहेत, आपले गुरु आहेत, आपले आजोबा आहेत, आपले सगळी आप्तमंडळी आहेत, आणि ते जेव्हा ते पाहतो चित्र, त्यावेळेला अर्जुनाला अतिशय दुःख होतं, विषाद होतो. आणि त्या गर्भगडीत झालेल्या अवस्थेमध्ये अर्जुन युद्धप्रसंग आलेला जो आहे ते युद्ध टाळून बाजूला होण्याचा प्रयत्न करतो. पण प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण
त्याच्याबरोबर त्याच्या रथाचं सारथ्य करत असतात. जेव्हा हा अर्जुनाची ही गर्भगडीत अवस्था श्रीकृष्ण पाहतात, त्यावेळेला त्याला जो एकूण उपदेश केलेला आहे, तो युद्ध का करणं आवश्यक आहे, हे एकूण 700 श्लोकांमध्ये बद्ध आहे. त्यातले 574 श्लोक जे आहेत, ते 574 श्लोक हा अर्जुनाला श्रीकृष्णांनी दिलेला उपदेश आहे. आणि 84 श्लोकांमध्ये अर्जुन श्रीकृष्णाला प्रश्न विचारतो आहे. आता हा जो श्रीमद भगवद्गीता ग्रंथ आहे, हा ग्रंथ म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे अर्जुनाला दिलेला उपदेश आहे. दैनंदिन जीवनामध्ये मित्रांनो, आपलाही असाच अर्जुन होत असतो. अनेक प्रसंगाने, अनेक प्रकारच्या संकटांनी आपण अर्जुनासारखी आपली गर्भगळीत अवस्था होते. आणि त्यावेळी अशा प्रसंगी, अशा दुःखाच्या प्रसंगी, अशा संकटांच्या प्रसंगी भगवान श्रीकृष्णांनी दिलेलं जे ज्ञान आहे अर्जुनाला, ते आपल्यालाही उपयोगी पडतं. आणि म्हणून हा ग्रंथ जगाला मार्गदर्शक असा ग्रंथ आहे. अनेक मोठ्या माणसांनी याचा अभ्यास केलेला आहे. अगदी शास्त्रज्ञांसहित अल्बर्ट आईन्स्टाईनने, ओपनहायमर नावाचा एक शास्त्रज्ञ होऊन गेला, ज्याने ॲटॉमिक बॉम्बचा शोध लावला, त्याने स्वतः ग्रंथ वाचला होता. आणि जेव्हा त्याने ॲटॉमिक स्फोट घडवून आणला, त्यावेळेला जी ऊर्जा निर्माण झाली, त्यावेळेला जी शक्ती निर्माण झाली, त्या शक्तीचा त्याला भगवद्गीतेचा जो 11वा अध्याय आहे, त्या 11व्या अध्यायातल्या 32व्या श्लोकाची आठवण झाली त्याला. त्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, मी काळ आहे आणि मी या सर्वांचा, असत्याच्या बाजू जी आहे त्या असत्याच्या बाजूचा नाश करण्यासाठी आलेलो आहे. हे सगळं त्या ओपनहायमरला आठवलं. मित्रांनो, आपल्या देशाचे जे राष्ट्रपती होऊन गेले, ते राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम रोज आपल्याजवळ असलेल्या भगवद्गीतेचा वाचन करत होते. स्वामी विवेकानंद कायम आपल्यासोबत भगवद्गीता त्यांनी पाळलेली होती. 16व्या वर्षी ज्ञानोबांनी भावार्थ दीपिका नावाचा ग्रंथ या भगवद्गीतेवर लिहिलेला आहे. 9000 ओव्यांचा तो ग्रंथ आहे. विनोबा भावे यांनी गीताही त्यावर लिहिलेली आहे. महात्मा गांधींनी लिहिलेलं आहे. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ त्यावर लिहिला आहे. इतकं सगळं विपुल साहित्य या ग्रंथावरती लिहिलं गेलेलं आहे. अनेक देशी परदेशी लेखकांनी त्यावर लिहिलेलं आहे. जगातले अनेक मोठी माणसं हा ग्रंथ वाचून स्वतःचं आयुष्य समृद्ध करण्यासाठी या भारत देशाच्या भूमीमध्ये येतात. आणि आपल्याला त्याबद्दल काहीच माहिती नसावं, हा विषाद माझ्या मनामध्ये निर्माण झाला. आणि नवीन पिढीला त्याचं ज्ञान द्यावं, यासाठी मी स्वतः याचा अभ्यास करायला सुरुवात केली. भगवद्गीतेची 14 पारायणं माझी पूर्ण झालेली आहेत. तो ग्रंथ समजून घेतला आहे. प्रत्येक वेळी वाचताना नव्याने अर्थ लागतो. आणि हे सगळं जे मला समजलं आहे, ते आपल्याला मित्रांना, माझ्या विद्यार्थ्यांना, आप्तांना सगळी माहिती द्यावी आणि त्यांचंही जीवन समृद्ध करावं, यासाठी मी व्हिडिओज बनवतो आहे. श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा ग्रंथ आहे. जेव्हा आपण भगवद्गीतेबद्दल बोलतो, तेव्हा महाभारताची थोडीशी ओळख आपल्याला करून घेणं गरजेचं आहे. महाभारत युद्ध जे आहे, ते युद्ध सुमारे 5,000-5,500 वर्षापूर्वी घडलेलं आहे. आता ते सगळं थोतांड आहे का? तर माझ्या मते ते थोतांड नसावं. याचं कारण असं, महाभारत युद्धाच्या अनेक पुरावे सापडत आहेत. उत्खननामध्ये सुमारे 35 अशी ठिकाणं, 35 अशी शहरं महाभारत युद्धामध्ये ज्यांचं वर्णन आहे ती सापडलेली आहेत. कुरुक्षेत्रावरती जिथे उत्खनन झालं, तिथं अनेक प्रकारची तांब्याची भांडी, त्याचबरोबर काही शस्त्रास्त्र सापडलेली आहेत. घटोत्कच नावाचा भीमाचा मुलगा,
तो महाभयंकर असा धिप्पाड पुरुष होता, योद्धा होता. त्याच्या शरीराचं जे कंकाल आहे, त्याच्या शरीराचे अस्थिपंजर आहे, तशा स्वरूपाचं अस्थिपंजर उत्खननामध्ये सापडलेलं आहे. आता ते घटत कचाचंच आहे असं नाही, किंवा असं सांगता येणार नाही, पण त्या काळातली अशी काही उदाहरणं आपल्याला सापडतात. दुसरी गोष्ट, महाभारतामध्ये अभिमन्यू जो आहे तो अभिमन्यू कौरवांच्या विरोधात लढण्यासाठी उभा राहिला आणि चक्रव्यूह नावाची जी युद्धरचना होती कौरवांनी केलेली, तो चक्रव्यूह भेदून आत गेला, पण त्याला परत येता आलं नाही आणि त्यामुळे तो मारला गेला. तो चक्रव्यूह किंवा त्याची रचना कशी होती हे आजही आपल्याला पुराव्यासहित सापडलेलं आहे. हिमाचल प्रदेशमध्ये हमीरपूर नावाचा जिल्हा आहे, शहर आहे. तिथे दगडावरती या युद्धभूमीवरती जो अभिमन्यू ज्या चक्रव्यूहामध्ये अडकला, त्या चक्रव्यूहाची सैन्य रचना कशी असावी, कशी होती किंवा कशी असेल, हे तिथं दगडावरती पांडवांनी कोरलेलं सापडलेलं आहे. अशा अनेक खुणा, अशा अनेक गोष्टी तिथे आहेत. तेव्हा धर्म आणि अधर्म याच्या विरोधातलं जे युद्ध होतं, हे युद्ध पांडव आणि कौरव यांच्यामध्ये घडून आलं. तर याच्याबद्दल अधिक माहिती मी नंतर देईन. पण हे सगळं आपल्या लहान मुलांना, घरातल्या तरुण मुलांनासुद्धा माहिती असायला हवं. आपण सगळं विसरत चाललेलो आहोत. त्यामुळे गीतेचा अभ्यास करण्यापूर्वी थोडीशी महाभारताबद्दल ही माहिती दिली. पुढच्या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष आपण भगवद्गीतेतील जे उद्देश आहेत, उपदेश आहेत, ते उपदेशांचा मागोवा घेऊया. मित्रांनो, हे सगळं जे ज्ञान आहे ते अफाट आहे. न कंटाळा करता हे समजून घ्या, ऐका, आपल्या घरातल्यांना सांगा. कारण नवीन पिढीवरती आपल्या ह्या पुराण ग्रंथ आणि त्यातलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाची माहिती होणं आवश्यक आहे, ते ज्ञान मिळणं आवश्यक आहे, जेणेकरून ही मुलं, ही तरुण पिढी आपलं आयुष्य अधिक समृद्ध करू शकतील. याचं कारण असं, याच्यामध्ये केवळ जीवन जगण्यासाठीचंच सल्ला आहेत असं नाही आहे, तर अनेक प्रकारची शास्त्र पूर्वी जी प्रगत होती त्याच्या संदर्भातही माहिती आहे. मी ऋग्वेदाचा अभ्यास केला आणि त्याच्यावरती आधारित काही पुस्तकं वाचते. त्याच्यामध्ये असं दिसतं की नौकानयनशास्त्र किंवा हे विमानशास्त्र, या सगळ्या गोष्टींची आपल्या पूर्वजांना टेक्निकल माहिती होती. पुढे ओघाने जेव्हा मी व्हिडिओज करेन त्यावेळेला त्याबद्दल डिटेल बोलेन. आता व्हिडिओची लांबी वाढू नये यासाठी मी इथे थांबतो आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये थोडंफार आणखीन महाभारत, त्या महाभारतातल्या काही कॅरेक्टर्स किंवा काही व्यक्तिरेखा आहेत त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती देऊन मग त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी आपणास कृष्ण अर्जुन हा जो संवाद आहे, जो आपल्या आयुष्याला उपयोगी पडणार आहे, ते काही उदाहरणांसह, काही छोट्या मोठ्या कथांसह आपल्याला सांगेन. तो संस्कार आपण आपल्या नवीन पिढीवरती करूया. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.